महाबैठक या ठिकाणी सरकार बरोबर होती। ओबीसी शिष्टमंडळाची मोठे नेते या ओबीसी शिष्टमंडळामध्ये आहेत। छगन भुजबळ, धनंजय मुंडे तसंच पंकजा मुंडे या देखील यासारखे 11 नेते या शिष्टमंडळामध्ये आहेत आणि सरकारसोबत त्यांची चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। ओबीसी शिष्टमंडळ आज सरकारशी या संदर्भात चर्चा करणार आहे। एकीकडे लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे, दुसरीकडे जरांगे यांचं आक्रमक आंदोलन। अशा वेळेला यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून सरकारची ओबीसी शिष्टमंडळासोबत इथे चर्चा। तर ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबत ही बैठक आता सुरू झालेली आहे। बैठकीमध्ये एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। 11 मोठे ओबीसी नेते या बैठकीमध्ये सहभागी झाले आहेत। तर गिरीश महाजन, पंकजा मुंडे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, अतुल सावे, प्रकाश शेंडगे यासारखे 11 नेते या बैठकीमध्ये आता सध्या उपस्थित आहेत। मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण नको, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे। लक्ष्मण हाके यासाठी उपोषण करतायत, तर दुसरीकडे ओबीसींचा शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करत आहे। लक्ष्मण हाके यांनी सरकारला एक निवेदन देखील दिलेलं आहे, तर या निवेदनामधले 10 प्रमुख मुद्दे आपण पाहूया। सगळे सोयरे अध्यादेश आणि 8 लाख हरकतींसंदर्भात सरकारनं ऍक्शन टेकन रिपोर्ट समोर आणावा। सरकारने जनतेसमोर यावं आणि आपलं म्हणणं मांडावं। गेल्या 8 ते 9 महिन्यामध्ये ज्या कुणबी नोंदी केल्या गेल्या या संदर्भात सरकारनं श्वेतपत्रिका जाहीर करावी। जातीचा दाखला आणि जात पडताळणी क्रमांक पॅन कार्ड किंवा आधार कार्डला लिंक करा, जेणेकरून खऱ्या मागासवर्गीयांवर अन्याय होणार नाही। सगळे सोयरे शब्दाचा उल्लेख हिंदू लॉ, मुस्लिम पर्सनल लॉ, ख्रिश्चन लॉ यात आहे का? भारतीय न्याय व्यवस्था किंवा न्याय निवाडे यामध्ये व्याख्या आहे का? व्याख्या असल्यास सरकारच्या कायदे सल्लागार आणि आम्हाला सांगावं। सरकारनं नवीन काहीतरी करण्याच्या फंदात पडू नये। तर ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक आता सुरू झालेली आहे। 11 मोठे ओबीसी नेते या बैठकीमध्ये सहभागी आहेत। लक्ष्मण हाके यांनी जे निवेदन सरकारला दिलेलं आहे त्या निवेदनावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लावू नका अशी मागणी ओबीसी नेत्यांकडून करण्यात आली आहे। यासाठी सगळे ओबीसी नेते इथे एकवटलेले आहेत। त्या बैठकीमध्ये लक्ष्मण हाके यांच्या मागण्यांवर देखील चर्चा होणार आहे। सरकारकडून ओबीसींना ज्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असं आश्वासन देण्यात आलेलं आहे, तर त्या संदर्भामध्ये कसा आरक्षणाला धक्का लागणार नाही असा सवाल ओबीसी नेत्यांकडून करण्यात आलेला आहे, तर त्यावर देखील सरकारकडून उत्तर अपेक्षित असेल। तर ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबतची ही बैठक आता सुरू झाली आहे। सह्याद्री अतिथीगृहावरची ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। एक्सक्लुझिव्ह दृश्य बैठकीमधली महाबैठक आहे सरकारबरोबरची ही। राज्यामधले सगळे मोठे ओबीसी नेते या बैठकीमध्ये सहभागी झाले आहेत। ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये अशी मागणी या ओबीसी नेत्यांनी केली आहे। त्या संदर्भात सरकारची चर्चा। याआधी सरकारने जरांगेंना देखील आश्वासन दिलंय, त्याचबरोबर ओबीसींना देखील तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे। तर या संदर्भामध्ये ओबीसी नेते सरकारबरोबर चर्चा करतायत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरू झालेली आहे। लक्ष्मण हाके यांनी आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवलेल्या आहेत। सरकारच्या शिष्टमंडळानं लक्ष्मण हाके यांची देखील भेट घेतली होती आणि त्यानंतर आता राज्यातले सगळे मोठे ओबीसी नेते सरकारसोबत चर्चा करत आहेत। याआधी या सगळ्या नेत्यांनी लक्ष्मण हाके यांची देखील भेट घेतलेली आहे। त्याचबरोबर ओबीसी समाजाला त्यांनी आश्वस्त केलेलं आहे, त्यांच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही असं ओबीसी नेत्यांनी म्हटलंय। या बैठकीमध्ये आतापर्यंत गिरीश महाजन, पंकजा मुंडे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, अतुल सावे, प्रकाश शेंडगे हे देखील सहभागी झाले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या बैठकीमध्ये उपस्थित आहेत आणि आता या बैठकीला सुरुवात झाली आहे।